जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 9वा गुण रूप नाम. समास 10वा स्थिती निरूपण नाम. श्रीराम समर्थ. देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरी बैसला काक, परी तो देवाहून अधिक म्हणून एकी. श्रीराम समर्थ. बघा, दशक 9वा गुण रूप नाम. आत्तापर्यंत आपण 9 समास पाहिले. आज समर्थांनी आपल्याला समास 10वा दिलाय. काय नाव दिलंय हो? समासाचं नाव काय आहे? स्थिती निरूपण नाम. आत्मस्थिती कोण देतं हो? सद्गुरू परंपरा देते. आपण आतापर्यंत काय केलं? आपण काय करतो? समर्थ काय आपल्याला शिकवतात की कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका. म्हणजे काय हो? एखाद्याची स्थिती गेलेली असेल तर अजून आपण काय करायचं नाही? स्थिती घालवायला जायचं नाही. तो व्यक्ती कसा स्थितीमध्ये उभा राहील, आत्मस्थिती देता आली पाहिजे. बघा, आपण बघा, आता एका पेशंटला एक जण भेटायला गेला आणि पेशंट ज्या कॉटवर 17 नंबर कॉटवर झोपलेलं होतं, 17 नंबर होता त्यांचा तिथं, आणि त्या कॉटवर झोपलेला होता तो पेशंट. आणि जो भेटायला गेलेला, आता तो पेशंट अगोदरच काय होता हो, खूप असं नाजूक, म्हणजे खूप घाबरायचा. आजारी पडलं की खूप घाबरायचा. आणि त्याला जे त्यांचा नातेवाईक भेटायला आलेला, तो डायरेक्ट काय म्हणाला, अहो 17 नंबर कॉट तुम्हाला मिळाली. काय हो, खरं नाही. या कॉटवरचं अजूनपर्यंत एकही माणूस काय झालं नाही, घरी परत गेलं नाही. ही कॉट काय आहे? माणूस दगावतोच ह्या कॉटवरती. असं म्हटल्यानंतर ते नीट झालेलं पेशंट पुन्हा काय झालं, आजारी जास्त पडलं. म्हणजे तो जाणारच ना. लक्षात घ्या, म्हणजे पेशंटला काय देता आली पाहिजे? स्थिती देता आली पाहिजे. नाही बाबा, काय जरी त्या तिथं, आता बघा, विधिलिखित असेल ते चुकत नाही. जरी तिथं अगोदर कोणी गेलेलं असेल तरी पण आपल्याला सांगता आलं पाहिजे की नाही, तसं काय नसतं. म्हणजे बोलण्यात काय आहे, समर्थ म्हणतात फरक आहे. म्हणून स्थिती देऊ आपली कितीही स्थिती गेली, स्थिती निरूपण नाम समर्थांनी दिलंय. काय हो, कितीही स्थिती गेली तरी काय करायचं नाहीये? स्थिती घालवून घ्यायची नाहीये. कारण का हो, आत्मस्थिती गेली की माणूस काय करतो? आत्मस्थिती गेली की माणूस नको त्या अविचाराकडे काय होतो, वळतो. समर्थ म्हणतात असं करायचं नाही, अविचार कधीही करायचा नाही. म्हणून नेहमी स्थितीत बघा समर्थ उभा करतात. कारण कसं हो, एक जण असाच खूप कर्जाने काय झालेला, खूप वैतागलेला, आणि तो काय म्हटला की मी आज जगणारच नाही म्हणून चाललेला, रस्त्याने चाललेला. आणि रस्त्यानं जात असताना एका व्यक्तीनं त्याला सांगितलं की चल बाबा माझ्याबरोबर चल. कुठं चाललाय तू? नाही म्हटलं, चाललोय जीव द्यायला, मला जगायचं नाहीये, माझ्यावर खूप कर्ज झालेलं आहे आणि मी आता जगूच शकत नाही. आता तो व्यक्ती जो होता तो काय होता हो, सज्जन व्यक्ती होता. तो काय म्हणाला, ठीक आहे माझ्याबरोबर चल, तिथं थोडंसं श्रवण कर आणि नंतर काय कर, नंतर तुझा तू निर्णय घे, जा, तुला मरायचे तर मर. म्हणजे आपण एखाद्याला आत्मस्थिती देऊ शकत नाही, पण एखादी श्रवणाच्या ठिकाणी त्याच्या कानावरती ज्यावेळेस बोध पडले, अरे बाबा, समर्थ काय देतात हो, लगेच परिस्थिती म्हणजे दाखवून देतात की तुझ्या पाठीमागे तुझं काय होईल, तुझ्या फॅमिलीचं काय होईल, तुझं सर्वजण कसं हे होईल. असं काय झालं, तिथं निरूपण झालं. त्या क्षणी त्याच्या देहाकडं, पिंडाकडं आलेला अविचार, मरण्याचा जो विचार आलेला, आत्महत्या करण्याचा जो विचार आलेला, तो त्यानं तिथं काय दिला, सोडून दिला. आणि तो स्थितीत उभा राहिला आणि आपल्या घरी व्यवस्थित गेला. म्हणजे बघा, स्थिती देणारा कोण आहे तर स्थिती निरूपण नाम. स्थिती देणारा तो सद्गुरूच आहे, समर्थ आहे.
तेच आपल्याला काय करतात, आपल्याला अखंड स्थितीमध्ये उभा करतात. कोणताही कितीही कठीण प्रसंग असेल तरी त्यातून मार्ग काढायला शिकवतात ते खरे सद्गुरू. श्रीराम समर्थ. देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरी बैसला काक, परी तो देवाहून अधिक म्हणो नये की. आता समर्थ काय म्हटले, देवळामध्ये श्रीरामान म्हणजे देवळामध्ये जगन्नायक, देवळामध्ये काय केले, जगन्नायक बसलेला म्हणजे परमेश्वराची मूर्ती प्रतिष्ठापना कुठं केली, मंदिरामध्ये केली. आणि त्या मंदिराच्या वरती कावळा बसलेला आहे. मग मंदिराच्या वरती कावळा बसलाय म्हणून त्या कावळ्याला देव मानायचंय का हो? द्वैत अद्वैत दोन्ही भाग समजून घ्यायचे. त्याला देव मानायचंय का? नाही. समर्थ काय म्हणाले की देवळावरती बसला. अहो, श्रीरामांचं रूप घेणारे अनेक आहेत, कलाकार असतात का नाही, ते घेतात बघा, श्रीरामांचं रूप घेतात, हुबेहूब श्रीरामच दिसतात. मालिकेमध्ये आपण बघतो हुबेहूब ते काय आहेत, कलाकार आहेत. आणि ते काय करतात, हुबेहूब श्रीरामांचं रूप धारण करतात. म्हणून काय ते श्रीराम झाले का हो? नाही. म्हणून काय ते श्रीराम झाले का? नाही. मग असे भरपूर जण आहेत, ओळखायला आलं पाहिजे की काय हो, मी परमेश्वराचा अवतार आहे, मी आकाशातून पडलोय असं म्हणतात बघा, मी डायरेक्ट अवतरून झालोय. जे असं म्हणतात त्याला समर्थ काय म्हणले, त्याला म्हणायचं की बाबा तुझी बेंबी दाखव. जर त्याला बेंबी असेल तर समर्थ म्हटले तू कुठून उत्पन्न झालेला नाही, आईच्या उदरातून उत्पन्न झालेला आहे. कारण बेंबी हे काय आहे आपलं, बेंबी हा भाग कशाचं प्रतीक आहे की तू आईच्या उदरातून जन्म घेतलाय मनुष्य रूपात, ह्याचं काय आहे ते प्रतीक आहे. मग तुला बेंबी नसेल तर काय म्हणता येईल की तू काय झालाय, अकस्मात आलाय बाबा. म्हणून समर्थ काय म्हणले, देवळामध्ये जगन्नायक, देवळामध्ये जो परमेश्वर आहे त्याच्या इतकं महत्त्व त्या मंदिरावरती बसणाऱ्या कावळ्याला देऊ नये. द्वैत अद्वैत दोन्ही भाग समजून घ्यायचे. समर्थ म्हणतात की जरी म्हणजे देवळाच्या वरती जरी तो कावळा बसलेला असेल तरी त्याला ते देवाचं महत्त्व प्राप्त होतंय का हो? अजिबात नाही. काडी मात्र त्याला महत्त्व प्राप्त होत नाही, कारण तो कावळाच. देवाची त्याची बरोबरी आहे का हो? हे समर्थांना सांगायचंय की परमेश्वराची आणि भोंदूची बरोबरी आहे का? अजिबात नाही. तो परमेश्वर एकला एक, चालवितीनी लोक, तो एकच आहे. अंतरीचा म्हणजे जाणीव रूपातून काय घेतली पाहिजे, त्याची आपल्याला ओळख घेता आली पाहिजे. त्या परमेश्वराला, तो परमेश्वर खरा श्रेष्ठ आहे, अंतरीचा अंतरात्मा. समर्थाने आपल्याला जाणीव दिलेली आहे की कोण आहे हो. म्हणून समर्थ काय म्हणतात, देवळामध्ये जगन्नायक आहे आणि त्या देवळावरती काक बसल्या म्हणून त्याला महत्त्व देऊ नका. सभा बैसली राजद्वारी आणि मरकट गेले स्तंभावरी, परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरी कैसे मानावे. समर्थ म्हणतात सभा बैसली राजद्वारी, सभा राजदरबारात भरलेली आहे आणि माकड खांबावर जाऊन बसले म्हणून सभेहून माकड श्रेष्ठ होय असे सुज्ञांनी कसे मानावे. म्हणजे समर्थांना हे परमार्थातला आपल्याला शिकवतात समर्थ. काय की बाबा एखादी सभा भरलेली आहे आणि त्या सभेमध्ये माकड आलं आणि ते माकड सर्वांपेक्षा उच्च स्थानी बसलं म्हणून ते माकड सर्वश्रेष्ठ झालं का हो? माकड ते माकडच आहे. हे सुज्ञांनी तर हे ओळखता आलं पाहिजे ना. ज्ञानी लोकांना तर हे ओळखता आलं पाहिजे की बाबा कोण, म्हणजे समर्थांना काय सांगायचं आपल्याला, द्वैत अद्वैत भाग समजून घ्यायचा आहे आपल्याला. कारण त्याला आपण थोर म्हणू शकत नाही, त्याला श्रेष्ठ म्हणू शकत नाही. कारण का हो, एखाद्याकडे अधिकार दिलाय म्हणजे एखाद्याला अधिकार मिळालाय परंतु त्या पात्रतेचाच नाहीये, त्याला तो त्या पात्रतेचाच नाहीये, मग त्याला श्रेष्ठ कसं म्हणायचं? नाही म्हणू शकत. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की बाबा सभा राजदरबारात भरलेली आहे आणि माकड खांबावरच जाऊन बसले म्हणून त्याला श्रेष्ठ म्हणायचं का?
नाही म्हणू शकत. ब्राह्मण स्नान करून गेले आणि बघ तैसेची बैसले, परी ते ब्राह्मणा परीस भले, कैसे मानावे. ब्राह्मण स्नान करून गेले, ब्राह्मण स्नान संध्या उरकून गेले आणि बगळे, बक म्हणजे काय हो, बगळे आपण बघतो नदी काठावरती काय असतात ते मासे पकडायसाठी ते बगळे थांबलेले असतात बघा. आणि बगळा असा प्राणी आहे की तो काय करतो, ध्यान लावल्यासारखं एका पायावरती काय करतो, असा उभा राहिलेला असतो. आणि एखाद्याला वाटेल की खूप, मग मासे काय करतात, माशांना वाटतं की शांत उभा राहिलाय, परंतु तो काय कशासाठी थांबलेला असतो, तसं एका पायावरती ध्यान त्यानं कशाचं लावलेलं असतं की कधी एक मासा येतोय आणि मी त्याला पकडतोय, म्हणून तो ध्यानच. म्हणजे बगळा हा काय आहे, दिखावा आहे. तो ध्यानस्थ बसलाय का, खरोखर खरोखर परमेश्वराचं ध्यान करतोय का. म्हणून समर्थ काय म्हणतात की बाबा ब्राह्मणामध्ये, म्हणजे ब्राह्मण स्नान संध्या उरकून गेले, नदीमध्ये स्नान संध्या उरकून गेले आणि बगळे नदी काठावर तसेच बसले, ध्यानस्थ बसतात बघा बगळे, म्हणून ते श्रेष्ठ होत नाहीत. त्यांना ब्राह्मणापेक्षा चांगलं कसं म्हणायचं. म्हणून म्हणून काय ते श्रेष्ठ होत आहेत का हो, नाही श्रेष्ठ होत. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय की बगळे कोण हो, एखादं आव जर आणत असेल स्नान हे करण्याचा, स्नान संध्या करण्याचा, नुसते बघत राहिले किंवा ध्यानस्थ बसले भस्म वगैरे लावून, तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय ना, ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप, दावून वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा. म्हणजे संत तुकाराम महाराजांना जे सांगायचंय ते समर्थांनी इथं सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, समर्थ काय म्हणतात, ब्राह्मण स्नान करून गेले आणि बक तैसेची बैसले, परी ते ब्राह्मणा परीस भले, कैसे मानावे. आपण म्हणजे बगळे, लक्षात आलं पाहिजे आपल्याला बगळे कोण, मग त्या बगळ्यांना श्रेष्ठ म्हणायचंय का, हे समर्थांना सांगायचंय. ब्राह्मणामध्ये कोणी नेमस्त, कोणी झाले अव्यवस्थ, आणि स्वान सदा ध्यानस्थ, परी ते उत्तम नव्हे. काय सांगतायत समर्थ, ब्राह्मणामध्ये कोणी नेमस्त, आता ब्राह्मणामध्ये कुणी नियमित वागणारे तर कुणी अव्यवस्थित वागणारे असतात. आणि कुत्रे नेहमी ध्यानस्थ बसलेले दिसते, म्हणून त्याला ब्राह्मणापेक्षा उत्तम म्हणता येणार नाही. समर्थांना काय सांगायचंय की बाबा बघा, ब्राह्मणांमध्ये पण काय असतात हो, कोणी नियम पाळतात, म्हणजे काटेकोरपणे खूप नियमांचं पालन करतात, कुणी काय करतात सहज अव्यवस्थित, म्हणजे समर्थांना काय सांगायचं, कुणी अव्यवस्थित म्हणजे नियमांचं पालन करत नाहीत, चुकीचं आचरण करतात. म्हणून काय त्यांच्यापेक्षा कुत्र्याला श्रेष्ठ मानता येईल का. कुत्रं नेहमी ध्यानस्थ असतं बघा, घराची राखण करतं, म्हणून नेहमी कुत्र काय असतं, नेहमी त्याचं लक्ष असतं, ध्यानस्थ असतं, म्हणून ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ कुत्र्याला म्हणता येईल का, नाही म्हणता येत. म्हणून समर्थांना काय सांगायचंय की काय यातून भाग काय सांगायचा आहे समर्थांना की बाबा श्रेष्ठत्व कुणाला द्यायचं, हा सारासार विचार कुणाकडे असला पाहिजे, ज्ञानी लोकांकडे असला पाहिजे. ब्राह्मण लक्ष मुद्रा नेणे, मार्जर लक्ष विषयी शहाणे, परी ब्राह्मणा परीश विशेष कोणे म्हणावे तयासी. ब्राह्मण लक्ष मुद्रा नेणे, ब्राह्मणाला एकाग्र ध्यान ठाऊक नाही आणि मांजर टक लावून बसण्यात हुशार असते. म्हणून बघा, एखाद्या ब्राह्मणाला एकाग्र मन करून बसायचं काय नसतं, माहीतच नसतं, म्हणून काय त्यांची बरोबरी त्या मांजराबरोबर करता येईल का हो. मांजर नेहमी काय बसलेलं असतं, टक लावून बसलेलं असतं, म्हणून काय त्या ब्राह्मणांपेक्षा, म्हणजे जे ब्राह्मण ध्यान लावून बसत नाहीत, ज्यांना माहीतच नाही बाबा ध्यान लावून बसायचं, त्या ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ आहे का, नाहीये. ब्राह्मण पाहे भेदाभेद, मक्षिका सर्वास अभेद,
परी तीस झाला ज्ञानबोध, हे तो न घडे की. समर्थांना काय सांगायचंय, ब्राह्मण भेदाभेद पाहतात व माशी म्हणजे आपण बघतो बघा काय करतात आपल्याकडे सर्व. ब्राह्मण म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं, आपलं मुख. ब्राह्मण म्हणजे काय हो, हे मुख. सर्व हितच आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सगळं काय आहे हो, या देहामध्येच आहे, या पिंडामध्येच आहे. म्हणून समर्थ काय म्हणतायत, ब्राह्मण भेदाभेद पाहतो म्हणजे हे डोळच पाहतात ना. भेद कोण पाहतं, डोळे, कान, नाक, म्हणजे आपणच करतो ना भेदाभेद. म्हणून समर्थ काय म्हणतात, ब्राह्मण भेदाभेद पाहतो व माशी काय करते, माशी भेदाभेद बघतच नाही. जी माशी घाणीवर बसते तीच माशी येऊन कुठं बसते हो, मिठाईवरती पण बसते. म्हणजे माशी काय बघत नाही, भेदाभेद करत नाही. कुठंच भेद आहे का तिच्याकडं, नाही आहे. म्हणून भेदाभेद करणाऱ्या ब्राह्मणांपेक्षा ती श्रेष्ठ आहे का, नाहीये. उंच वस्त्रे नीचल्याला आणि समर्थ उघडाच बैसला, परी तो आहे परीक्षेला परीक्षिवंती. आता समर्थांना इथं काय सांगायचंय हो, एखाद्याने खूप सुंदर कपडे घातलेत, काय हो, म्हणजे ज्याला कवडी मात्र कसलंही काय नाही, ज्ञान नाही, अशाने काय अंगावर काय हो राजवस्त्र घातलेले आहेत, पण बुद्धीचा काय हेच नाही, बुद्धीचा तपासच नाहीये. आणि थोर माणूस काय आहे, अंगावर वस्त्र नाहीये, म्हणजे श्रेष्ठ. आणि ज्ञानाने काय आहे, श्रेष्ठ आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर संत ज्ञानेश्वरांचं घ्या ना. काय हो, कपडे सुद्धा, पुरेशी कपडे सुद्धा, अन्न पाणी सुद्धा नव्हतं ना, परंतु विचाराने ज्ञानाने कसे होते, ते श्रेष्ठ होते. म्हणून लोक कशावरून परीक्षा करतात, अरे आपण तरी काय हो, आता आपण तर काय करतो, एखाद्याच्या अंगावरती कपडे चांगले दिसले, राजवस्त्र दिसले की आपण काय करतो, आपलं बोलण्याची भाषा लगेच बदलते. त्या व्यक्तीविषयीचा आपल्या मुखातून लगेच काय होतं, बदलतं. तसं बाकीच्यांच्या ठिकाणी जर एखादा ज्ञानी पुरुष आहे आणि त्यानं काय केलेलं नाहीये, उंच असे म्हणजे त्यांच्याकडं काय वस्त्र नाही आहेत. आता आपण कितीतरी संत, समर्थ रामदासच घ्या ना, समर्थांनी स्वतःच उदाहरण दिले, काय हो, की समर्थांची आणि उंच वस्त्र म्हणजे ज्यानं काय ज्ञान नसताना लिहिले त्यांची बरोबरी आहे का. समर्थ म्हणजे इथं काय दिले समर्थांनी, समर्थ याचा अर्थ ज्ञानी पुरुष. ज्ञानी पुरुषाने साधे जरी कपडे घातलेले असतील तरी त्या दोघांची बरोबरी नाही आहे. ज्ञानी हा सर्वश्रेष्ठ आहे हे समर्थांना सांगायचंय. नुसतं आव आणला बघा, नुसता आव आणला म्हणून काय तसं होणार आहे का. नुसते चांगला ड्रेस घातलाय, खिशाला 4-5 पेन अडकवलेत, अंगावरती सुंदर असं काय घातलाय, ट्रॅक काय म्हणतात ब्लेझर वगैरे घातलाय आणि 4-5 पेन अडकवलेत आणि सही करायला लावली तर म्हटला की हे कुठे काय, इंक पॅड कुठे, मला सही करता येत नाही, मग त्याचा उपयोग काय. आणि एखादा तिथेच साधू असेल, खूप ज्ञानी, आम्ही तर अशी लोक पाहिलेत की ज्यांना अंध व्यक्ती सुद्धा काय हो, खूप असं ज्ञान त्यांच्याकडं आहे. मग ती उंच वस्त्र लिहिलेल्यापेक्षा समर्थ म्हटले जो अंध आहे, ज्याच्याकडे कपडे नाहीत परंतु ज्ञानाचं नुसतं भांडार भरलेलं आहे, तो काय आहे, श्रेष्ठ आहे. उंच वस्त्रे नीचल्याला आणि समर्थ उघडाच बैसला, परी तो आहे परीक्षेला परीक्षिवंती. बाह्याकार केला अधिक, परी तो अवघा लौकिक, येते पाहिजे मुख्य एक अंतर्निष्ठा. बाह्याकार केला अधिक म्हणजे काय केला, नुसता बाह्याकार. आता सांगितलं ना भाग की काय हो, नुसती कपडे
घातलेत, 4 खिशाला पेन आहेत, परंतु सहीच करता येत नाही. बाह्याकार केला अधिक म्हणजे नुसता दिखावा केला, आणि बाहेरचा दिखावा कितीही केला तरी तो सगळा काय आहे हो, लौकिक होय. या ठिकाणी मुख्य एक काय पाहिजे हो, अंतर्निष्ठा पाहिजे. समर्थांना इथं काय सांगायचंय, अंतर्निष्ठाच्या खुणा अंतर्निष्ठा जाणते. नुसतं काय हो, पोपटपंची पण करणारे भरपूर असतात, परमार्थात पण प्रपंचात पण. म्हणजे आपण नुसतं काय करतोय, पोपटपंची करतोय, परंतु म्हणजे बाह्य दिखावा करतोय की काय हो, मी खूप चांगला आहे, मी काय खूप दयाळू आहे, मी खूप प्रेमळ आहे. हे काय आहे, फक्त आपला दिखावा आहे. आणि ज्याचं अंतःकरणच चांगलं नाही, शुद्ध नाही, नुसता दिखावा करायचा चांगलं असलेल्याचं. म्हणजे दिवसभर चांगलं राहायचं, सामान्य माणसासारखं राहायचं, आणि रात्री चोऱ्या करायच्या. रात्री काय करायच्या, चोऱ्या करायच्या. म्हणजे समर्थ काय म्हणतात की बाबा हे कितपत योग्य आहे. बाह्याकार केला अधिक, परी तो अवघा लौकिक, येते पाहिजे मुख्य एक अंतर्निष्ठा. या परमार्थामध्ये बाह्याकार नुसतं म्हणजे वरवरचं चालत नाही. समर्थांना काय सांगायचंय, हा परमार्थ कशावरती चालतो, अंतर्निष्ठा. कारण अंतर्निष्ठेच्या खुणा अंतर्निष्ठा जाणते. म्हणजे सद्गुरूंना काय पाहिजे हो, आपला शुद्ध भाव, अंतःकरणापासून असलेला शुद्ध भाव पाहिजे, असं समर्थ आपल्याला इथं सांगतायत की बाबा बाह्याकार तुमचं कसं आहे हे मी पाहत नाही. देवाने जर भेदाभेद केला असता, लक्षात घ्या, बाह्याकार जर देव पाहत असता तर सुदामाला श्रीकृष्णाने आतमध्ये घेतलं असतं का हो? बाह्याकार पाहून श्रीकृष्णांनी बाह्याकार पाहिला का हो सुदामाचा, की बाबा त्याच्या अंगावरची वस्त्र मळलेली आहेत, फाटलेली आहेत, खूप असं काय उघडाच ब्राह्मण आलेला आहे तो सुदामा. म्हणजे काय उघडाच, पुरेशी अंग झाकायपुरतीच काय हो कपडे त्याच्या अंगावरती, तीही फाटलेली. इतकी एवढा कर्मदरी म्हणजे हे म्हणजे दारिद्र्य, माफ करा, म्हणजे दारिद्र्य एवढं त्यांच्याकडे होतं सुदामांकडे. हे देवाने पाहिलं का हो? देवाने काय पाहिलं हो? अंतर्निष्ठा. अंतर्निष्ठा, निष्ठा कुणावर होती, फक्त त्या भगवंतावर. अखंड निष्ठा कोणावरती होती सुदाम्याची, सख्य कोणाबरोबर होतं, अखंड त्या परमेश्वराबरोबर होतं. हे शरीर काय हो, शरीरावर काय आहे काय नाही हे काही भक्त पाहत नाही. ज्याची अंतर्निष्ठा उत्तमाची आहे तो हे काही पाहत नाही. आणि देवाने पण काय पाहिलं हो, त्याची उंच वस्त्र लिहायला हे पाहिलं का? देवाने काय पाहिलं, अंतर्निष्ठा. आणि तसंच काय दिलं हो, आलिंगन दिलं ना. देवानं काय दिलं, आलिंगन दिलं. आणि त्यानं आणलेल्या मुठभर पोहे सुद्धा काय केले हो, देवाने आवडीनं, अत्यंत दिखावा नाही, अत्यंत आवडीनं, अत्यंत प्रेमाने काय केले, ते ग्रहण केले. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, बाह्याकार केला अधिक, परी तो अवघा लौकिक, येते पाहिजे मुख्य एक अंतर्निष्ठा. इथं काय पाहिजे, परमार्थामध्ये काय पाहिजे, भगवंत जर आपल्याला पाहिजे असेल, परमेश्वराची भेट व्हावी असं वाटत असेल, तर आपली अंतर्निष्ठा पाहिजे. त्या परमेश्वराविषयी काय पाहिजे, अंतर्निष्ठा पाहिजे. तरच आपल्याला काय होणार आहे, तो परमेश्वर आपल्याला दर्शन देणार आहे आणि आपण काय होणार आहे, त्याच्यामध्ये अंतर्मुख होणार आहे. कधी, ज्यावेळेस आपली अंतर्निष्ठा वाढेल. म्हणून समर्थ काय म्हणतात इथं, या परमार्थामध्ये नीट व्यवस्थित श्रवण करा, या परमार्थामध्ये बाह्याकाराला अजिबात महत्त्व नाही. काय पाहिलं जातं इथं, तर इथं अंतर्निष्ठा पाहिली जाते. कारण अंतर्निष्ठाच्या खुणा अंतर्निष्ठ जाणते. सुदामाला काय पाहिजे हे श्रीकृष्णांना अंतरी माहीत होतं. कारण दोघांना काय होतं हो, फक्त एकमेकाच्या भेटीची ओढ होती, कोणाला काही नाही पाहिजे होतं. म्हणजे अंतर्निष्ठाच्या खुणा अंतर्निष्ठ जाणते. परमार्थामध्ये
फक्त काय पाहिजे, अंतर्निष्ठा पाहिजे, बाह्याकाराला महत्व नाही. लौकिक बरा संपादिला, परी अंतरी सावध नाही झाला. मुख्य देवास चुकला, तो आत्मघातकी. लौकिक बरा संपादिला, काय समर्थ सांगतायत की लौकिक चांगला संपादन केला म्हणजे काय हो, लोकांमध्ये चांगलं नाव कमवलं आणि अंतःकरणामध्ये सावधपणा ठेवला नाही व मग काय होईल हो, म्हणजे त्यामुळं काय झाला, मुख्य देवाला चुकला तर तो काय होय, आत्मघातकी होय. म्हणजे तात्पर्य या सर्व गोष्टी समर्थांनी वरती जे कंपॅरिझन केलं ते द्वैत अद्वैत आहे. अद्वैत भाग समजून घ्यायचा. समर्थांनी कशासाठी एवढं सांगितलंय हो, काय सांगितलंय समर्थांनी, सुरुवातीपासूनच सांगितलंय ना, देवळावर कावळा बसला म्हणून त्याला तो देवापेक्षा श्रेष्ठ नाहीये, आणि माकड राज दरबारात वरती बसलं म्हणून ते दरबारात सर्वश्रेष्ठ आहे असं होईल का, नाहीये. बगळा आणि म्हणजे बगळा पण ध्यानस्थ बसतो म्हणून बगळा श्रेष्ठ आहे का, मांजर ध्यानस्थ बसतं म्हणून मांजर श्रेष्ठ आहे का, कुत्रं ध्यानस्थ बसतं म्हणून कुत्रं श्रेष्ठ आहे का. म्हणजे एवढी जी उदाहरणं दिलेली आहेत त्यावरून समर्थांना काय म्हणायचंय की बाबा लौकिक बरा संपादिला, नाव लौकिक भरपूर झालं आणि मुख्य देवालाच काय झाला, विसरला आणि त्याची अंतरी जाणीवच घेतली नाही. काय घेतली नाही, मुख्य देवालाच काय हो, म्हणजे अंतःकरणामध्ये जाणीवच घेतली नाही त्या परब्रह्माची. भरपूर आयुष्यभर भरपूर नाव लौकिक कमावला आणि आयुष्यामध्ये अंतरी काय केलं, अंतरी त्या परब्रह्माला ओळखूच शकला नाही. मग फायदा काय, तो काय होईल. समर्थ म्हणले एवढा नावलौकिक कमवून काही उपयोग नाही, कारण मुख्य देवाला काय झाला, तो ओळखायला चुकला, तो खरा आत्मघातकी. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, व्यवस्थित श्रवण करा. समर्थांना काय सांगायचंय की आलोय जन्माला, आपण जन्माला आलोय, नावलौकिक कमवा. समर्थ काय म्हणतात, नावलौकिक कमवा असं कमवू नका असं म्हणत नाहीत. नावलौकिक कमवा, परंतु काय करा, अंतरी त्या परब्रह्माची काय घ्या, ओळख घ्या. जर अंतरी त्या परब्रह्माची ओळख नाही घेतली तर काय होईल हो, तो खरा आत्महत्यारा असं समर्थांना सांगायचं. तो खरा काय आहे, आत्मघातकी आहे, आत्महत्यारा आहे. देवास भजता देवलोक, पित्रास भजता पित्रलोक, भूतास भजता भूतलोक पाविजेतो. समर्थांना काय सांगायचंय, आपण जर देवाचं भजन केलं तर देव म्हणजे देवभक्ती केली तर तो काय हो, देवलोक. बघा जिथं देवाचं भजन चालतं तो देवलोक, जिथं पितरांची भक्ती म्हणजे जिथं पितरांची भक्ती केली जाते, पितृपूजा केली जाते त्याला काय म्हणायचं, पितृलोक. जिथं भूतांची पूजा केली जाते तिथं काय हो, भूतलोक. म्हणजे समर्थांना काय म्हणायचं इथं की देवास भजता देवलोक, पित्रास भजता पित्रलोक, भूतास भजता भूतलोक पाविजेत. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, आपण जर देवाची भक्ती केली तर आपल्याला देवलोक प्राप्त होईल. जर आपण म्हणजे पितरांची पूजा केली तर आपल्याला काय प्राप्त होईल, पितृलोक प्राप्त होईल. आणि भूतांची पूजा केली तर भूतलोक प्राप्त होईल. साहजिकच आहे ना, आपण ज्याची पूजा करू तेच आपल्याला प्राप्त होणार आहे. जेने जयास भजावे तेने त्या लोकाशी जावे, निर्गुणी भजता व्हावे निर्गुणची सोय. बघा समर्थांनी भाग काय दिलाय, देव आत्ताच समर्थांनी सांगितलं ना, जो ज्याची पूजा करेल तो त्या लोकाला काय होईल, प्राप्त होईल. म्हणजे जो ज्याला भजेल तो त्या लोकाला काय होईल, जाईल. आणि निर्गुणाचे भजन केले तर काय होईल हो, स्वतःच निर्गुण होईल. म्हणून
काय होईल हो? त्याला पण काय होईल प्राप्त? म्हणजे ज्याचं भजन करावे तेच आपल्याला प्राप्त होईल ना. हेच समर्थांना सांगायचंय की बाबा निर्गुणी भजता व्हावे निर्गुणचे सोयी. मग निर्गुणाचं भजन केलं तर स्वतःच आपण काय होणार आहे हो? निर्गुण होणार आहे. इथं काही म्हणजे समर्थांनी काय सांगितले, ज्याची जी पूजा कराल, मग तुम्ही मग आता ठरवायचं, आपलं आपण ठरवायचं की देवाची पूजा करायची, पितृची पूजा करायची का, म्हणजे पितरांची पूजा करायची का भूतांची पूजा करायची, हे आपलं आपण ठरवायचं आहे. कारण आपण ज्याची पूजा करू तेच आपल्याला काय होणार आहे, तोच लोक आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून समर्थ शेवटी काय म्हणतात की बाबा जर तू निर्गुणाचीच पूजा केली तर तुला काय होणार आहे, व स्वतः तू निर्गुण होणार आहेस. निर्गुणाचे कैसे भजन निर्गुणी असावे अनन्य, अनन्य होता होई जे धन्य निश्चयसी. निर्गुणाचे कैसे भजन, मग आता निर्गुणाचं कसलं भजन, म्हणजे निर्गुणाचं भजन कसं करावं, तर निर्गुणाच्या ठिकाणी अनन्य म्हणजे काय हो, एकरूप व्हायचंय. समर्थ काय म्हणतात, निर्गुणाचं भजन कसं करायचंय, म्हणजे त्या निर्गुणाशी काय व्हायचंय हो, एकरूप व्हायचंय. आणि एकरूप अनन्य होता होई जे धन्य निश्चयसे. आणि आपण एकरूप झालो, त्या निर्गुणाशी आपण एकरूप झालो तर काय होणार आहे हो, निश्चय करून आपलं काय होणार आहे, आपण धन्य होणार आहोत. सकळ केलियाचे सार्थक देव ओळखावा एक, आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे. सकळ केलियाचे सार्थक म्हणजे देव एक आहे तो ओळखायचा आहे. काय करायचंय हो, देव एक आहे तो ओळखावा व आपण कोण ह्याचा काय करायचं आहे, आपण विचार करायचा आहे. म्हणजे सगळी साधने केल्याचं काय होणार आहे, सार्थक होते. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय हो, सकळ केलियाचे सार्थक देव ओळखावा एक, आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे. आपण कोण आहे, कशासाठी आलोय, आपल्याला करायचंय काय, म्हणजे मुख्य देवाची म्हणजे निर्गुण ब्रह्माची उपासना केल्याने काय मिळतं हो, निर्गुण पदच मिळतं. आणि निर्गुणाची उपासना म्हणजे निर्गुणाशी काय व्हायचंय, आपल्याला एकरूप व्हायचंय. आणि तो एक देव ओळखून त्याशी एकरूप होणे म्हणजे त्या परब्रह्माला ओळखून त्याच्याशी आपल्या जीवनाचं सार्थक कशात आहे हो. आपलं समर्थांना काय सांगायचंय, आपल्या जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे, हे ह्या ओवीमध्ये सांगायचंय समर्थांना की बाबा काय हो, सकळ केलियाचे सार्थक देव ओळखावा एक, आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे. आपण कोण आहे हे ओळखता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात जीवनाचं सार्थक कशात आहे हो. समर्थांना काय सांगायचंय की त्या निर्गुणाची ओळख घ्यायची, ओळख घेऊन काय करायचंय हो, त्या निर्गुण परब्रह्माशी आपल्याला एकरूप व्हायचंय. आपल्याला त्या निर्गुण एवढं सोपं नाहीये हे, पण ते समर्थांनी आपल्याला सोपं करून दिले. कलियुगामध्ये हे सोपं आहे, सहज शक्य आहे. म्हणजे कलियुगामध्ये कसं आहे हो, थोडी जरी म्हणजे आपण त्या निर्गुण परब्रह्माला थोडी उपासना करतोय, सकाळ संध्याकाळ थोडीशी उपासना केली तरी आपल्याला काय होतंय हो, तो परब्रह्म लक्षात यायला लागला, म्हणजे कळायला लागलं. उपासनेतूनच काय होतो, तो परब्रह्म कळतो आणि आपण त्याच्याशी एकरूप होतो आणि आपल्या जन्माचं सार्थक होतं. हेच समर्थांना सांगायचंय. काय हो, त्या निर्गुण परब्रह्माला ओळखायचंय, त्याच्याशी एकरूप व्हायचंय. म्हणजे आणि त्याच्याशी एकदा आपण एकरूप झालो की काय होणार आहे हो, आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, उपासना करा, उपासना करा. कशासाठी सांगतात हो, उपासनेचा अर्थच काय, उपासना म्हणजे काय, तर समर्थांना काय सांगायचं आहे, उपासना म्हणजे काय, त्या परब्रह्माशी आपल्याला काय व्हायचंय व एकरूप व्हायचंय. आणि एकदा त्या परब्रह्माशी आपण एकरूप झालो की काय होणार आहे हो, आपल्या जन्माचं काय होणार आहे, सार्थक होणार आहे. म्हणून आपल्या जन्माचं सार्थक आपल्याला करता आलं पाहिजे. आपलं हित कशामध्ये आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. देव पाहता निराकार, आपला तो माईक विचार,
सोहम आत्मा हा निर्धार बाणवून गेला. देव पाहता निराकार. देव पाहायला गेलं तर तो कसा आहे हो? निराकार. त्याला कोणता आकार आहे का हो? विचार केला तर देव कसा आहे हो? त्याला आकार नाहीये. देव निराकार आहे. आणि आपला तो माईक विचार सोहम आत्मा हा निर्धार बाणवून गेला. आपण काय? आपण कसं आहे हो? देहबुद्धी माईक म्हणजे काय? आपण देहबुद्धी धारण केलेला जीव मिथ्या, तो निराकार. तो परब्रह्म कसा आहे? निराकार. ना आपण काय हो? देहबुद्धी धारण केलेले. आत्माच मी असा निश्चय अंतःकरणात काय झाला पाहिजे? बांधला पाहिजे. म्हणजे आपला माईक विचार म्हणजे देहबुद्धी सोडून निराकार निर्गुण परब्रह्माशी काय हो? म्हणजे त्या सोहम आत्मा आहे त्याच्याशी आपल्याला काय होता आलं पाहिजे? निर्धाराने काय व्हायचंय? आपल्याला एकरूप व्हायचंय, एकरस व्हायचंय, एकरूप व्हायचंय त्या परब्रह्माशी. हे लक्षात घ्या. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? आपण काय देहबुद्धी घेऊन आलोय आणि तो कसा आहे हो? निराकार आहे. म्हणजे आपल्याला आकार आहे, त्याला आकार नाहीये. तरीही आपण काय व्हायचंय हो? त्याला अंतःकरणात काय करायचंय? म्हणजे आपला माईक विचार सोडून निराकार निर्गुणाशी आपल्याला काय व्हायचंय? एकरूप व्हायचंय. म्हणजे आपल्या जन्माचं काय होणार आहे? सार्थक होणार आहे. आता अनुमान तो काही वस्तू आहे वस्तूच्या ठाई, देहभाव काहीच नाही धांडोळीता. आता अनुमान तो काही म्हणजे अशा प्रकारे आपण ब्रह्म आहोत. म्हणजे आपण ब्रह्म आहोत असा निश्चय केल्यानंतर मग आता शंका कसली? समर्थ म्हणतात आता कसली शंका आहे? ब्रह्म आपल्या ठिकाणी आहेच व देहभावाचा शोध घेतल्यास म्हणजे देहबुद्धीचा शोध घेतल्या ती काय आहे? देहबुद्धी मिथ्याच आहे. म्हणून देहच आपण नाही. म्हणजे देहच आपणच. समर्थ म्हणतात देहच आपण नाही तर मग देहभाव कुठं राहील? राहतोय का? नाहीये. म्हणजे देहच आपण नाही मग देहभाव कुठला? हे समर्थांना सांगायचं. सिद्धास आणि साधन हा तो अवघाच अनुमान, मुक्तास आणि बंधन आढळेना. सिद्धास आणि साधन काय सांगितलंय हो? की सिद्धाला आणखी साधन हे बोलणे सगळं काय आहे हो? सिद्धास आणि साधन हा तो अवघाच अनुमान हे सगळं काय आहे? वायफळ आहे. मुक्तास आणि बंधन आढळेना. म्हणजे जो मुक्त आहे त्याला काय हो? त्याला बंधन आहे का? असं कुठं म्हणजे सिद्धाला साधनाची गरज नाही आणि जो मुक्त आहे त्याला बंधन आहे का? नाहीये. म्हणजे सिद्ध व साधन, मुक्त व बंधन हे सारे काय हो? अनुमान आहे आपलं सगळं. साधने जे काही साधावे ते तो आपणची स्वभावे, आता साधकाच्या नावे शून्याकार. साधनाने म्हणजे साधनाने जे काय साधायचंय म्हणजे साधनाने जे काय साध्य करून घ्यायचंय ते म्हणजे तो मूळचा स्वतः असतो. म्हणून आता त्याच्या ठिकाणी साधकाच्या स्थितीच्या नावाने पूज्य असते. म्हणजे काय सांगायचे समर्थांना? साधनाने जे साधायचे ते आपणच आहोत. आता साधक पण संपले. कुल्हाळ पावला राजपदवी, आता रासबे कासया राखावी. कुल्हाळपणाची उठाठ कासया पाहिजे. म्हणजे कुल्हाळ पावला राजपदवी. समर्थांना काय सांगायचंय? कुंभार, कुल्हाळ म्हणजे काय? कुंभार राजाच्या सिंहासनावर बसल्यानंतर त्याने गाढवे कशाला राखावी? म्हणजे म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय? कुल्हाळ पावला राजपदवी, आता रासबे कासया राखावी. रासबे म्हणजे काय हो? गाढवं. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय बघा. समजा कुंभार म्हणजे मडकी बनवता बनवता कुंभाराला काय केलं? सिंहासनावर बसवलं. आता कुंभार राजा झाल्यानंतर सिंहासनावर बसल्यानंतर त्याला गाढवं त्यानं कशाला राखायचे? मग कुंभार आहे म्हणून त्यानं गाढवं राखायला जायचं का हो? नाही. म्हणजे कुंभाराच्या धंद्याची उठाठेव करून
त्याला काय करायचं, आता राजा झालाय ना, आता कुंभाराच्या धंद्याचा विचार करून गरज आहे का, विचार करायची काय गरज आहे का, असं समर्थांना सांगायचंय. म्हणजे कुंभाराला राज्य पदवी मिळाल्यानंतर तो गाडवे हाकण्याचा धंदा कशाला करील. थोडक्यात काय मग समर्थांना सांगायचं की बाबा, ज्याला कुंभाराला समजा राजा बनवलंय, तर तो गाढवांची चिंता कशाला करेल, नाही ना. कैसा अवघा वृत्तीभाव, नाना साधनाचा उपाव, साध्य झालिया कैचा ठाव साधनाशी. तैसा अवघा वृत्तीभाव म्हणजे त्याप्रमाणे सर्व साधनांचे जे उपाय आहेत ते वृत्तीतील, आपल्या वृत्तीतील असल्यामुळे साध्य म्हणजे काय हो, निवृत्तीपद. साध्य म्हणजे काय, निवृत्तीपद प्राप्त झाल्यानंतर एकदा म्हणजे निवृत्ती मिळाली तर साधनं कुठं राहतात. म्हणजे सगळ्या वृत्तीचा जो भाव म्हणजे आत्मा व अनेक साधनांचे जे साधन असे ब्रह्म ही प्राप्त झाल्यानंतर मग साधने राहतात कुठे, असं समर्थांना सांगायचंय आपल्याला. साधने काय साधावे, नेमे काय फळ घ्यावे, आपण वस्तू भरंगळावे कासयासी. साधने काय साधावे म्हणजे साधनानं काय साधावे, नेम धरून कोणते फळ मिळवायचे, आणि नित्य नियमादी साधनांनी म्हणजे नित्य नियम करून काय म्हणजे बघा काय काय खूप नियमात अडखळतात. म्हणजे नित्य नियम साधनांनी साधायचे, आता काय उरलं आहे असं समर्थांना सांगायचंय. आपण म्हणजे ब्रह्मरूप झाल्यानंतर उगीच काय म्हणून भटकायचंय परत. एकदा ब्रह्मरूप झालो तर मग उगच कशाला साधनांच्या नादाला लागत बसायचे, हे समर्थांना सांगायचंय आपल्याला. देह तरी पाचा भूतांचा, जीव तरी अंश ब्रह्मीचा, परमात्मा तरी अनन्याचा ठाव पहा. देह कशापासून निर्माण झालाय हो आपला, पंचमहाभूतापासून तयार झालाय. हा आपला जो देह कशाचा आहे, देह पाहायला गेलो तर पंचमहाभूतांचा आहे, आणि जीव पाहिला तर काय हो, जीव तरी अंश ब्रह्मीचा. म्हणजे जीव पाहायला गेलो तर जीव हा ब्रह्मीचा काय आहे, ब्रह्माचा अंश आहे. आणि परमात्मा तरी अनन्याचा ठाव पा, परमात्मा पाहायचा तर अनन्यपणाचा काय घ्यावा, शोध घ्यावा. म्हणजे काय समर्थांना सांगायचंय, देह पंचभूतांचा, जीव अंश ब्रह्माचा, हे जाणून आपण काय व्हायचंय हो, परब्रह्मी अनन्य व्हायचंय. थोडक्यात समर्थांना काय सांगायचंय, देह पंचभूतांचा, जीव अंश ब्रह्माचा, हे जाणून आपल्याला त्या परब्रह्माशी काय व्हायचंय हो, एकरूप व्हायचंय. उगेच पाहता मी पण दिसे, शोध घेता काहीच नसे, तत्वे तत्व निरसे पुढे निकळ आत्मा. उगेची काय म्हणतात समर्थ, उगेची पाहता मी पण दिसे, म्हणजे वरवर पाहायला गेलो तर मी पण दिसतं, पण नीट शोध केला तर मी पण काय आहे, जर आपण व्यवस्थित विचार केला तर हा मी पण कुठपर्यंत टिकणार आहे, आपण आहे तोपर्यंत. म्हणजे मी पण काय आहे हो, मी पण मिथ्या आहे, हे समर्थांना सांगायचंय. म्हणजे मी पण हे मिथ्या असून म्हणजे काहीच नसून तत्वाने तत्वाचा निराश झाला म्हणजे पुढे काय उरतो, फक्त तत्वांचा म्हणजे तत्वाने तत्वांचा निराश झाला तर पुढं काय उरतो, फक्त आत्मा. पुढे निखळ आत्मा म्हणजे उरतो तो काय उरतो, म्हणजे सगळं मिथ्या आहे हो. समर्थ काय म्हणतात, जे जे डोळ्याला दिसते ते सगळं नाशिवंत आहे, आणि शाश्वत काय आहे तर फक्त ते परब्रह्म. आत्मा आहे आत्मपणे, जीव आहे जीवपणे, माया आहे मायापणे विस्तारली. आत्मा आहे आत्मपणे. समर्थ काय सांगतायत, आत्मा आत्मपणाने आहे, जीवही जीवपणाने आहे, व माया मायापणाने विस्तारलेली आहे. ऐसे अवघेची आहे आणि आपणही कोणी एक आहे, हे सकळ शोधून पाहे तोची ज्ञानी.
ऐसे अवघेची आहे. समर्थ काय म्हणतात की असं हे सगळंच आहे आणि आपणही कोणी एक म्हणजे आहे ना, कोणी एक आहेच ना या विश्वामध्ये, आपण पण कोणतरी एक आहे. पण ह्या सगळ्याचा शोध नीट घेऊन पाहिल तोच काय हो खरा ज्ञानी होय. म्हणजे ह्या सगळ्याचा शोध नीट घेऊन पाहिलं तर तोच खरा काय हो ज्ञानी होय. नाहीतर माणसं काय करतात हो, अखंड एवढं नित्यनेम पाळतात नुसतं. बघा भयंकर काही ठिकाणी खूप नियम पाळले जातात. बघा फॅमिलीमध्ये इतके नियम असतात की त्या नियमांचा काहीच उपयोग नाहीये. समर्थ तेच सांगतायत, खरा नियम कुठं लावून द्यायचा आहे हो, अंतरी. कशासाठी? त्या परब्रह्माशी एकरूप होण्यासाठी. नाहीतर उगाचच नियम पाळून उपयोग आहे का? समर्थांना ते म्हणायचं आहे, नियमात अडकायत बसायचं नाहीये. आपलं आलोय काय का, आपण आलोय कशासाठी, म्हणजे जन्माला आलोय कशासाठी, आपल्याला करायचंय काय, जायचंय कुठं, याची जाणीव जो करून घेतो तो खरा ज्ञानी. हे समर्थांना सांगायचंय. शोधू जाणे सकळांसी, परी पाहो नेणे आपणासी, ऐसा ज्ञानी एक देशी वृत्तीरूपे. शोधू जाणे सकळांसी म्हणजे काय सांगितलंय हो, सर्वांचा शोध घेण्याची माहिती आहे, पण सर्वांचा शोध घेणारा जो आपण, त्याला स्वतःला काही पाहता येत नाही. असा जो ज्ञानी असतो तो एकदेशी व काय हो व वृत्तीरूप असतो. म्हणजे सर्वात शोधतील पण आपणास, आपण काय करतो, सर्वांना शोधतो पण स्वतः आपणाला काय होत नाही. समर्थ काय म्हणतात, सर्वात शोधतील आणि आपणास पाहणार नाहीत. म्हणजे वृत्ती शिल्लक ठेवून, म्हणजे एकदेशी होऊन ब्रह्म पाहू जाणारे, दृश्य उडवून द्रष्टेपणाने राहणारे ज्ञानी पुष्कळ आहेत. पण ही द्रष्टेपणाची म्हणजे साक्षत्वाची वृत्ती सुद्धा काय झाली पाहिजे, सोडली पाहिजे. म्हणजे समर्थ काय म्हणतात, द्रष्टेपणाची वृत्ती काय केली पाहिजे, सोडली पाहिजे. आपण दुसऱ्याच पाहत बसतो, असं भरपूर लोक आहेत काय हो. तेच समर्थांना सांगायचंय की काय करतात, सगळं बाहेर पाहत बसतात आणि सगळ्याचं भविष्य पाहतात, पण स्वतःच भविष्य पाहत नाहीत. सगळ्याचं कल्याण करतात पण स्वतःच कल्याण करायचं राहून जातात. मग समर्थ काय म्हणतात, ही सुद्धा जी वृत्ती आहे आपली, ती पण आपल्याला काय करता आली पाहिजे, सोडता आली पाहिजे. नाहीतर काय होईल हो, आपण जर ती नाही, शोधू जाणे सकळांशी, परी पाहो नेणे आपणासी, ऐसा ज्ञानी एकदेशी वृत्ती. म्हणजे काही ज्ञानी लोक असे आहेत की केलेली पुण्याई बघा खपवतात, संपवतात. ज्ञानी भरपूर आहेत, सिद्ध म्हणजे रिद्धी सिद्धी प्राप्त आहे, खूप काय करतात, चमत्कार घडवतात, लोकांना खूप उपदेश देतात आणि स्वतः काय करायचं राहून जातं सगळं. मग समर्थ काय म्हटले, ही वृत्ती दुसऱ्यांचं म्हणजे दुसऱ्यांचं बघत बसायचं आणि स्वतः आपण मात्र आपला शोध घ्यायचा राहून जातो. असेही लोक काही ज्ञानी आहेत. अशा ज्ञानी लोकांनी आपली वृत्ती काय केली पाहिजे, बदलली पाहिजे. म्हणजे आपला आपण शोध घेता आला पाहिजे. समर्थांना काय सांगायचंय, आपला आपण शोध घेता आला पाहिजे. बाबा मी कसा परब्रह्माशी एक रूप होईल, हे समर्थान म्हणतात की आपल्याला स्वतःला पाहता आलं पाहिजे. ते वृत्तीरूप जरी पाहिले तरी मग काहीच नाही राहिले, प्रकृती निरासे अवघेची गेले विकारवंत. ते वृत्तीरूप जरी पाहिले, समर्थ काय म्हणतात की त्या वृत्तीच्या रूपाचा विचार केला म्हणजे मग दृश्य काहीच उरत नाही आणि अष्टदा प्रकृतीचा निराश झाला की जे जे विकार पावणारे ते ते नाश पावते. म्हणजे काय हो, समर्थ काय सांगतायत, त्या वृत्तीच्या रूपाचा विचार केला तर ती काय आहे हो,
मिथ्या आहे ना, सगळं मिथ्या आहे हो. जे जे रूप, सगळं जे दृश्य दिसतंय, डोळ्यांना जे दिसतंय ते नाश पावणार आहे कल्पांत काळी. समर्थ म्हणतात अष्टदा प्रकृती. आणि मग अष्टदा प्रकृतीचा जर विनाश झाला, म्हणजे ही आपली देहाचा जर विनाश झाला की विकार आपोआपच मरून जाणार आहेत ना, का विकार राहतात शिल्लक? मग ते विकार हे नाश पावते. म्हणून समर्थ काय म्हणतात की बाबा वृत्तीकडे पाहिलं की काहीच उरत नाही. शोधू म्हणजे विचार जर केला तर काहीच नाही हो. म्हणजे ते वृत्तीरूप जरी पाहिले तरी मग काहीच नाही राहिले. प्रकृती निराशे अवघेच गेले विकारवंत. म्हणजे कितीही विषय विकार असले देहाकडे, परंतु तो जर देहच गेला तर ते विकार राहणार आहेत का हो? माणूस एखादा बघा, माणूस खूप काय असतो, विषय वासनेनं काय हो जखाडलेला असतो. म्हणून तो माणूस जर गेला म्हणजे मरण पावला तर ते विकारही त्याच्याबरोबर काय होतात, नष्ट होतात. हे समर्थांना सांगायचं की ती वृत्ती काय होते, नष्ट होते. आणि मग राहतं काय हो शिल्लक? म्हणजे समर्थांना काय म्हणायचं, ज्या क्षणी तो देह जातो त्या क्षणी सगळे विकार, विषय विकार अष्टाचा सगळ्यांचा विनाश होतो. मग राहतं काय हो शिल्लक? समर्थ सांगतायत पुढं, उरले ते निखळ निर्गुण विवंचिता तेची आपण, ऐसी ही परमार्थाची खूण अगाध आहे. उरले ते निखळ निर्गुण, मग राहतं काय हो? ते निखळ परब्रह्म. म्हणजे हा देह गेल्याच्या नंतर सगळे विकार, विषय विकार त्या देहाच्याच बरोबर नष्ट पावतात. मग शिल्लक काय राहतं, तर फक्त ते निर्गुण निराकार शुद्ध निर्गुण ब्रह्मच काय होतं हो, शिल्लक राहतं. आणि त्याचा विचार केला तर तेच आपण, असा हा परमार्थाचा विचार खोल आहे. समर्थांना काय सांगायचंय, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे ते निर्गुण परब्रह्म म्हणजे आपण, असे आपली काय बनली पाहिजे वृत्ती. म्हणजे आपण जरी गेलो तरी जे उरतं ते परब्रह्म, आणि त्या परब्रह्म म्हणजे आपण. बघा विचार खूप खोल काय आहे, अद्वैत ज्ञान आहे ते आपल्याला. हाच परमार्थाचा खरा काय आहे हो, खोल विचार आहे. समर्थ म्हणतात म्हणजे प्रकृती निराश, म्हणजे सगळी प्रकृती जरी नष्ट झाली तरी काय हो, निर्गुण ब्रह्म उरते. आणि त्याच्याशी आपल्याला काय हो, समर्थांना काय सांगायचं आहे इथं की बाबा बघा, सोप्या शब्दात सांगते, आपल्याला कळलं असं समर्थ आपल्याला सांगतात की काय हो, की बाबा रे, हा देह गेल्याच्या नंतर तुझ्याकडं असलेले विषय विकार धन दौलत सगळं काय होतं, म्हणजे आपल्याकडं जे आहे ह्या देहामध्ये जे आहे अष्टदा प्रकृती पंचमहाभूत, हे सगळं काय होतं, नष्ट होतं. आणि उरतं काय तर ते निकळ परब्रह्म उरतं. मग त्या परमार्थ म्हणजे काय, समर्थांना इथं सांगायचंय आपल्याला की बाबा ह्या परमार्थाची खरी खूण काय आहे, परमार्थ म्हणजे काय आहे. लक्षात घे की जे उरतंय ना निकळ परब्रह्म, त्या निकळ परब्रह्माशी आपल्याला एकरूप व्हायचंय, अनन्य व्हायचंय. हीच खरी परमार्थाची काय आहे हो, खूण आहे. लक्षात आलं की समर्थांना काय सांगायचंय की बाबा जे म्हणजे जे शुद्ध निर्गुण निराकार परब्रह्म उरतंय, आपली देह अष्टदा प्रकृती नष्ट झाल्याच्या नंतर जे निर्गुण निराकार परब्रह्म उरतंय, त्या निर्गुण परब्रह्माशी आपल्याला काय होता आलं पाहिजे हो, एकरूप होता आलं पाहिजे, अनन्य होता आलं पाहिजे. हीच खरी परमार्थाची खूण आहे. फळ एक आपण एक, ऐसा नाही हा विवेक, फळाचे फळ कोणी एक, सोयीची होईजे. फळ एक आपण एक, म्हणजे काय सांगितलंय समर्थांना इथं बघा की फळ वेगळे व आपण वेगळा. म्हणजे आत्मज्ञानाचे फळ मुक्ती, आणि मुक्तीचा उपभोग घेणारं कोण आहे हो, आपण आहे. लक्षात घ्या, आत्मज्ञान झालं की काय मिळते, म्हणजे समर्थांना इथं काय हो, फळ एक आपण एक, ऐसा नाही हा विवेक, फळाचे फळ कोणी एक, सोयीची होईजे.
बघा, फळ वेगळे आपण वेगळा असा निराळेपणाचा विचार तेथे नाही. तर आपण स्वतः काय हो, फळाचे फळ देणारे झाले पाहिजे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय बघा, खूप काय आहे, ओवी खूप सुंदर आहे. फळ एक आपण एक ऐसा नाही हा विवेक, फळाचे फळ कोणी एक सोयीची होईजे. म्हणजे समर्थांना फळ वेगळं ना आपण वेगळं म्हणजे काय हो, आत्मज्ञानाचं फळ काय आहे हो, मुक्ती. आणि मुक्तीचा उपभोग घेणारे कोण आहात, तर आपणच आहे. आता निराळेपण आहे का हो इथं, नाहीये. म्हणून समर्थ काय म्हणतात, आपण स्वतः फळाचे फळ म्हणजे मुक्तीलाही मुक्ती देणारे झाले पाहिजे. आपल्याला तसं होता आलं पाहिजे, मुक्तीलाही मुक्ती देणारे. म्हणजे आपण वेगळे व फळ वेगळे असा दुजाभाव इतर मार्गात असतो. इतर मार्गात असतो बघा, आपण वेगळे फळ वेगळे. पण ह्या परमार्थात आपण फळाचे फळ आहोत. म्हणजे परमार्थाचे फळ मुक्ती, पण येथे आपण मुक्तीला मुक्तिपद देणारे आहोत. लक्षात ठेवा, हे समर्थांना सांगायचं. हा परमार्थ सोपा नाही आहे, पण समर्थांनी आपल्यासाठी सोपा करून आणलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मुक्तीलाही मुक्ती देणारे आपण झालं आपल्याला होता आलं पाहिजे. आणि समर्थ कृपा असेल, त्या परब्रह्माची तेवढी कृपा आपल्यावरती असेल, तर आपणही काय होणार आहे हो, त्यांचं म्हणजे आपणही त्या फळाचे फळ होऊ शकतो. हे समर्थांना सांगायचं, होऊ शकतो नाही, आपल्याला समर्थांनी तसं करायला आणलेलं आहे, असं समर्थांना सांगायचंय. रंक होता राजा झाला, बरे पाहता प्रत्यय आला, रंकपणाचा गलबला रंकी करावा. रंक होता राजा झाला म्हणजे काय समर्थ म्हणतायत, की बाबा भिकारी होता तो राजा झाला. नीट विचारपूर्वक पाहिल्यावर तसा अनुभवही आला. मग भिकारीपणाचे चाळे भिकाऱ्याने करावे. म्हणजे रंकाचा राजा झाला, आता तो रंकपणाचा बाजार कशाला मांडील, रंकाने रंकपणाचा गलबला करावा. म्हणजे समर्थ काय म्हणतात, की बाबा रंकाचा आता राजा झालाय, मग परत रंकाचं अवदसा आणायची का हो. म्हणजे भिकाऱ्याचा राजा झालाय, परत भिकाऱ्याची लक्षणं आणायचेत का, नाही. तर राजासारखंच वागता आलं पाहिजे परमार्थामध्ये. ही म्हणजे अद्वैत भाग घ्या, की समर्थ काय म्हणतात, की तुला काय केलंय हो, राजा केलाय, राजासारखं आचरण करायला शिक. भिकाऱ्याची लक्षणं अंगीकारू नको. स्पष्ट समर्थ सांगतायत काय हो, रंक होता राजा झाला, बरे पाहता प्रत्यय आला, रंकपणाचा गलबला रंकी करावा. म्हणजे जो काय कालवा करायचा आहे तो भिकाऱ्यानं करावा, राजानं नाही. कारण आता तुम्हाला काय केलंय परमार्थात, राजा केलंय, राजासारखं राहता आलं पाहिजे. भिकाऱ्याची काय करायचे नाही, लक्षणं अवलंबायचे नाहीत. स्पष्ट भाग दिलेला आहे समर्थांनी. वेदशास्त्रे पुराणे नाना साधने निरूपणे, सिद्ध साधू ज्या कारणे नाना सायास करती. वेदशास्त्र पुराणे काय सांगितलंय हो, वेदशास्त्र पुराणे नाना साधने निरूपणे, सिद्ध साधू ज्या कारणे नाना सायास करती. वेद शास्त्र पुराण अनेक प्रकारची साधने निरूपणे इत्यादिकाच्या अनेक म्हणजे काय करतात व सिद्ध साधू ज्या कारणे नाना सायास करती. सिद्ध साधू काय करतात, अनेक काय करतात, सायास करतात ना. सिद्ध काय करतात, अनेक खटपटी कशासाठी करतात, वेद शास्त्र पुराणे अनेक प्रकारची साधने निरूपण अनेक खटपटी सिद्ध आणि साधू ज्या करता कशासाठी करतात हो, ते ब्रह्मरूप आपणची अंगे सारासार विचार प्रसंगे, करणे न करणे वाऊगे काहीच नाही. म्हणजे कशासाठी एवढी खटाटोप करतात हो, तर ते ब्रह्म सारासार विचाराच्या योगाने आपण स्वतः झालो, मग करणे किंवा न करणे हे दोन्ही राहिले नाहीत, सगळे व्यर्थ आहे. समर्थ काय म्हणतात, की सिद्ध साधू सगळे कशासाठी खटाटोप करतात हो, ते परब्रह्माला भेटायसाठी खटाटोप करतात. मग
तुम्हाला काय केलंय? आता काय केलंय हो? म्हणजे ते ब्रह्मरूप आपण तुम्हाला स्वतःच ब्रह्मरूप केलंय, ज्ञान दिलंय तेवढं. मग सारासार विचार प्रसंगे करणे न करणे वावगे काहीच नाही. मग जे सगळे साधू जे शास्त्र सिद्ध साधू काय करतात तो सायास कशासाठी करत असतात तो? मुक्ती मिळावी म्हणून करतात. ती मुक्तीच तुम्हाला दिली समर्थ म्हणतायत. मग तुमची खटाटोप कशासाठी चालली? दिली ना तुम्हाला मुक्ती. ते परब्रह्म आपणचे अंगे सारासार विचार प्रसंगे करणे न करणे वावगे काहीच नाही. म्हणजे केलं नाही केलं तरी काय हो? सगळं काय आहे? व्यर्थ आहे. रंक राजाज्ञेशी भ्याले तेची पुढे राजा झाले मग ते भयची उडाले रंकपणा सरीसे. समर्थ काय म्हणतात की रंक राजाज्ञेशी भ्याले म्हणजे काय? भिकारी राजाच्या हुकुमाला काय करत होता? खूप भीत होता. पण तो पुढं तोच भिकारी काय झाला? स्वतःच राजा झाला. अर्थात म्हणजे अर्थ काय याचा की बाबा तो काय करत होता? एक भिकारी होता. तो काय करत होता? राजाला खूप घाबरत होता. परंतु पुढे जाऊन तो भिकारीच काय झाला हो? राजा झाला. मग त्या राजाची भीती भिकाऱ्याला आहे का? परत भीती वाटेल का हो त्या राजाची भीती त्या भिकाऱ्याला? म्हणजे त्या भिकारपणा बरोबरच काय झाली? त्याची भीती पण काय झाली हो? नाही झाली. म्हणजे रंकपणा गेला आणि भय पण काय झाले? उडाले. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय? त्याचं दारिद्र्यही गेलं आणि त्याची भीतीही गेली. कशामुळं? तो राजा झाल्यामुळं. म्हणजे तसं समर्थ म्हणतात की तुम्ही एकदा ज्ञानी झाल्यानंतर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. वेदे वेदाज्ञेने चालावे सशास्त्रे शास्त्र अभ्यासावे तीर्थे तीर्थास जावे कोण्या प्रकारे. वेदे वेदाज्ञेने चालावे म्हणजे काय सांगितलंय हो? वेदाने वेदाच्या आज्ञेप्रमाणे कसे चालावे? सच्चा स्नान म्हणजे काय सांगितले? सशास्त्रे शास्त्र अभ्यासावे म्हणजे सतशास्त्रे काय करायचंय? अभ्यास कसा करावा? तीर्थाने तीर्थयात्रा कशी करावी? समर्थांना इथं काय सांगायचंय बघा. वेदाला वेदाज्ञ कशाला पाहिजे? वेदाला वेदाज्ञ कशाला पाहिजे? ब्रह्मविद्येला ब्रह्मविद्येचा अभ्यास करण्याचे प्रयोजन काय? म्हणजे ज्याला ब्रह्मविद्या येते त्याला ब्रह्मविद्येचा अभ्यास करायची काय गरज आहे? आणि स्वतः तीर्थक्षेत्र आहे त्याला तीर्थयात्रा करायची गरजच काय? हे समर्थांना सांगायचं. म्हणजे आत्मशुद्धीसाठी तीर्थाला तीर्थयात्रा करायला कशाला हवी? हे समर्थांना सांगायचंय. म्हणजे वेदाला वेदाज्ञ कशाला पाहिजे? ज्याला सगळी शास्त्र येत आहेत त्यानं शास्त्राचा अभ्यास कशाला करायचा आहे? आणि जे स्वतः तीर्थ आहे त्यानं तीर्थाला जायचंय का हो आत्मशुद्धी करण्यासाठी? हे समर्थांना सांगायचंय. जो मुक्त आहे त्यानं काय करायचंय हो? विनाकार्य सायास करायचा नाहीये. आपल्याला काय केले समर्थांनी? आता मुक्त केलेलं आहे. अमृते सेवावे अमृत अनंते पाहवा अनंत भगवंते लक्षावा भगवंत कोण्या प्रकारे. अमृते सेवावे अमृत अमृताने अमृतपान कसं करावं? अनंताने अनंत कसा पाहावा? अमृताला आता अमृत सेवायला नको, अनंताला काय हो? अनंत पाहायला नको. म्हणजे भगवंताने भगवंताचा विचार कसा करावा हे काय करायचंय? अमृताने अमृत म्हणजे अमृते सेवावे अमृत अमृताने अमृताचं काय करावं? अमृतानंच अमृतपान कसं करायचं? आणि अनंतानेच कसा अनंत पाहायचा? आणि भगवंतानेच कशाला म्हणजे भगवंतालाच वाटतंय की भगवंताला पाहावं. म्हणजे हे कसं शक्य आहे? हे समर्थांना म्हणायचंय. हे सगळं विचित्र आहे ना. संते असंत त्यागावे निर्गुणे निर्गुणासी भंगावे स्वरूपे स्वरूपी रंगावे कोण्या प्रकारे. संतेस असंत त्यागावे. समर्थांनी काय सांगितलंय की बाबा
सत्य स्वरूपाने, सत्य स्वरूपाचा त्याग कसा करायचा? संते असंत त्यागावे. म्हणजे जे सत्य आहे, सत्य स्वरूपाने सत्य स्वरूपाचा त्याग कशासाठी करायचा? आता जे निर्गुण आहे त्यानं निर्गुणाचा भंग कसा करायचा? जे स्वरूप आहे त्यानं स्वरूपात कसं रंगायचं, म्हणजे कसं रम्मान व्हायचं? हे सगळं विचित्र आहे ना. म्हणजे संताला असंत कसं होऊ वाटेल हो? निर्गुणाला निर्गुणपणाची भूक नको आणि स्वरूपाला आत्मरंगासाठी स्वरूप व्हायला नको, असं समर्थ म्हणतायत. अंजने ल्यावे अंजन, धने साधावे धन, निरंजने निरंजन कैसे अनुभवावे. अंजनाने अंजन घालावे, द्रव्याने द्रव्य मिळवणे, द्रव्याने काय करायचं? द्रव्य मिळवायचं. निरंजनाने काय करायचं? निरंजनाचा अनुभव घ्यायचा. हे कसं घडल? समर्थ म्हणतायत. म्हणजे आपली जी कल्पना आहे, आपली जी काय आहे, आपल्याकडं बघा अनेक कल्पना आहेत, ते समर्थ म्हणतात हे कसं शक्य आहे? असं आपण करतोय एक आणि आपल्या हातून घडतंय एक. साध्य करावे साधनासी, देहे धरावे ध्यानासी, उन्मने आवरावे मनासी कोण्या प्रकारे. म्हणजे समर्थ काय म्हणतात? साध्याने साधन कसे करावे, देहाने म्हणजे देहाने ध्यान कसे करावे, उन्मनाने मन कसे आवरावे. ज्याचं मनच नाही, ज्याचं उन्मन आहे त्याला मन आवरायची गरज आहे का? म्हणजे साध्याला साधन, देहाला ध्यान आणि उन्मनाला मनोजय हे काही एक उरले नाहीये. म्हणजे समर्थांना काय सांगा, हे उदाहरण कशासाठी दिले तो एवढी समर्थांनी? की बाबा हे कशासाठी सांगितलंय? की बाबा मुक्ताने, जो मुक्त आहे, अंतरी जो मुक्त आहे, त्याला बाकीचं सायास करण्याची काय नाहीये, गरजच नाहीये. हे सांगण्यासाठी समर्थांनी आपल्याला एवढी उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे समर्थ काय म्हणतात? आपल्या जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे हो? आपला देह गेल्याच्या, म्हणजे ह्या समासामध्ये स्थिती निरूपण नाम या समासामध्ये समर्थांना काय सांगायचंय? की आपल्या जीवनाचं खरं सार्थक कशामध्ये आहे हो? मुक्त व्हायचंय आपल्याला. मुक्त व्हायचं म्हणजे काय? तर आपला आपण देह ठेवल्यानंतर काय होणार आहे? सर्व विषय विकार काय होणार? नष्ट होणार. ज्या दिवशी आपण देह ठेवणार त्या दिवशी सगळं नष्ट होणार आहे. अष्टधा प्रकृती पंचमहाभूत आपल्या देहामध्ये, बाहेरचं नाही चाललेलं, आपलं चाललेलं आहे. आणि उरतं काय? तर ते फक्त निर्गुण परब्रह्म उरतं. आणि त्या निर्गुण परब्रह्माशी आपल्याला एकरूप व्हायचंय. हेच खरं काय आहे हो? जीवनाचं सार्थक आहे आणि हेच करायचंय. म्हणून समर्थ काय म्हणतात? आता जो मुक्तच झालाय जीवनामधून, त्याला ह्या सगळ्या खटाटोपी कशासाठी पाहिजे? तो नाहीत पाहिजेत, असं समर्थांना सांगायचंय. आता समर्थ आपल्याला काय दिली हो? इथं स्थिती दिली, आत्मस्थिती दिली समर्थांनी आपल्याला परमार्थामध्ये. म्हणजे हा समर्थांना काय म्हणायचंय? की हा परमार्थ बाबा दिसतोय तसा सोपा नाहीये, परंतु समर्थांनी आपल्याला काय दिलाय? सोपा करून दिलेला आहे. सरळ सोप्या सहज. आपण म्हणू परब्रह्माशी एकरूप व्हायचं, शक्य आहे का? ते शक्य कुणामुळे होणार आहे? तर या सद्गुरू परंपरेमुळं आपल्याला काय होणार आहे? एकरूप होणं शक्य होणार आहे. विषय विकारांवरती आपण ताबा मिळवू शकत नाही. समर्थ आपल्याला तो ताबा मिळवायला काय करतात? शिकवतात. सद्गुरू आपल्याला तो ताबा मिळवायला शिकवतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे स्थिती निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.